सभापती मध्ये कुठल्या स्तरावर जाऊन त्या ठिकाणी टीका करावी। म्हणजे मला या ठिकाणी सातत्याने चीड आणि त्या ठिकाणचा खेद व्यक्त करावा असा वाटतो की कुठल्या खालच्या पातळीवर आपण त्या ठिकाणी टीका करता। बरं, आंदोलन गर्दी मराठा समाजाने आज बघितले का? मराठा समाजाने त्या ठिकाणी 57 मोर्चे काढले। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करताना सविस्तर कार्यमीमांसा त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी केली आणि मग इंदिरा सानिकेतचा 50% वर त्या ठिकाणी आरक्षण देता येणार नाही या आधारे त्या ठिकाणी मराठा समाजाचं त्या ठिकाणी दिलेलं आरक्षण या टक्केवारीच्या वर जात होतं आणि सभापती महोदय त्यामुळे त्या ठिकाणी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं। सभापती महोदय, मी एवढ्यासाठी या ठिकाणी सांगतोय की देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने रद्द केलं, परंतु त्यानंतरची परिस्थिती या ठिकाणी जर आपण बघितली तर मराठा समाजाची आज तशीच दैनावस्था आहे। सभापती महोदय, त्यानंतर भोसले समिती नेमली गेली। जर या सरकारची सभापती महोदय या ठिकाणी प्रामाणिक इच्छा जर सभापती महोदय नसती तर भोसले समिती नेमून ज्या सुप्रीम कोर्टामध्ये जी कार्यमीमांसा केली होती, ज्या कारणासाठी मराठा आरक्षण त्या ठिकाणी रद्द केलं, ते मागासले पण त्या ठिकाणी पुन्हा सिद्ध करून त्या ठिकाणी आणखी व्यापक सर्वे करून ते आरक्षण देण्याकरिता त्या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशन घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी सभापती महोदय झाला। जे आरक्षण त्या ठिकाणी सभापती महोदय आज क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सभापती महोदय, जे आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12% त्या ठिकाणी शिक्षणासाठी आणि 13% त्या ठिकाणी नोकऱ्यांसाठी दिलं होतं, तेच टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी सभापती महोदय कायद्याच्या चौकटीत बसवून देण्याची भूमिका या ठिकाणी सभापती महोदय या सरकारने घेतली। त्यामुळे सभापती महोदय, या सरकारची भावना स्पष्ट आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं, टिकवलं, पुन्हा क्युरेटिव्ह पिटिशन करतोय, पुन्हा त्या ठिकाणी जाहीर सभेमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला त्या ठिकाणी स्पर्श करून सांगतात की मी मराठा आरक्षण देणार। आणि एवढं सगळं असून सभापती महोदय, मी या ठिकाणी सगळ्या नेत्यांची या ठिकाणी वक्तव्य आणलेली आहेत। प्रत्येक नेत्याने ठरवून गृह खातं, गृहमंत्री आणि देवेंद्र फडणवीसना टार्गेट केलंय। मी अनेक लोकांची या ठिकाणी मी उदाहरणं सभापती महोदय सांगणार आहे की हे सगळं कसं षडयंत्र। मराठी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मिळालंच पाहिजे, हे सरकार 100% देणार आहे। आणि सगळ्या लोकांची भावना बघा कशी आहे। सगळ्या नेत्यांचे स्टेटमेंट काढा, एकही असा नेता बोलत नाही की मराठा समाजाला आरक्षण नको। ते बोलत असताना त्या ठिकाणी सगळे नेते हेही बोलतायत ओबीसीतनं आरक्षण नको। मग जर सगळ्यांची भूमिका ओबीसीतनं आरक्षण नको तर त्या ठिकाणी सगळ्या लोकांना मराठा आरक्षण द्यायचं आहे पण ओबीसीतनं नको, ही सगळ्यांची भूमिका आहे। पण भाजपचीच भूमिका आहे, सरकारचीच भूमिका आहे, अशा प्रकारचं राजकीय उद्देशानं या सगळ्या संघर्षाचं जे वातावरण आहे त्याच्यावर स्वार होऊन राजकीय पोळी भासता येते काय, अशा प्रकारचा प्रयत्न सभापती महोदय दुर्दैवानं या ठिकाणी होताना दिसतोय। राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत, मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी बोलताना सांगितलं की पोलिसांनी सूचना आल्या तसे त्यांनी केले असावे। एक ज्येष्ठ नेते राज्यातले, अनेक वर्ष या ठिकाणी सत्ता उपभोगलंय, नेतृत्व केलंय, ते सांगतात पोलिसांनी सूचना आल्या तसे त्यांनी केले असावे। बळाचा वापर करण्याची आवश्यकता नव्हती, पोलीस बळाचा वापर केला, गृहमंत्र्यांची सूचना असावी। आपल्या पोटात काय दडलंय या सगळ्या नेत्यांच्या कसं बाहेर आलं हे मी एक एक मुद्द्यासहित त्या ठिकाणी सांगणार आहे। राज्य सरकार आणि गृह खात्यावर याची जबाबदारी जाते। कोण जबाबदार? गृह खातं, गृहमंत्री। आपण मुख्यमंत्री असताना, नेतृत्व करत असताना केंद्रात सत्तात, राज्यात सत्तेत मराठा आरक्षण दिलं नाही। मराठा आरक्षणाच्या बैठकीला त्या ठिकाणी आले पण अवाक्षर शब्द बोललो नाही।
मराठा आरक्षणाच्या बाजूने विरोधात काय भूमिका स्पष्टपणे आजपर्यंत दिली नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री टार्गेट त्या ठिकाणी केलं. सभापती महोदय, त्यांनी त्या ठिकाणी असंही सांगितलं, आरक्षणात 16% अधिक वाढ करून मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम निकालीत काढावा. निर्णय केंद्रातील विद्यमान सरकारने करून कायदे बदललेले आहेत. सरकारकडे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत, पण भिजत घोंगडं ठेवायचं. तुम्ही त्या ठिकाणी केंद्रात सत्तात होतात, राज्यात सत्तात होतात, का ना अशा प्रकारचा निर्णय घेतला याचं उत्तर आम्ही मागितलं तर ते सभापती महोदय या ठिकाणी चुकीचं ठरतं. अशा प्रकारची भूमिका. दुसऱ्या नेत्या आमच्या ताई, मी महाराष्ट्र सरकारचा निषेध करते. अमानुष लाठीचार्ज झाला. गृहमंत्री आणि गृह मंत्रालय यांचं हे अपयश आहे. गृहमंत्री लेहमध्ये जातात महाराष्ट्रात अस्वस्थता असताना. मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण नको आहे, तो ओबीसीवर अन्याय होणार आहे, त्यातला मार्ग काढला पाहिजे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. गृह खात्याचा अपयश आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. टार्गेट कोण? ताई कोण आहेत आपल्या? माहित आहे जानकर साहेबांना. तर मी नाव घेऊन कशाला बोलू? नाही, जानकरांना माहित आहे. नाही, पंकजाताई नाही तशा बोलणार. सुप्रियाताई त्यांची राज्यातील सरकार तारखांचा घोळ करून सरकारमध्ये इच्छाशक्ती नाही. इच्छाशक्ती असेल तर आरक्षण देईल. महाराष्ट्राचं विशेष अधिवेशन पॉलिसी पॅरालाइज झालं. टार्गेट कोण? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. जयंत पाटील साहेब, मी हे कशासाठी सांगतोय सभापती महोदय, ज्या माणसाने या ठिकाणी आरक्षण दिलं त्याला टार्गेट करायचं, त्याला जबाबदार पकडायचं. तो काय कुठल्या समाजाच्या विशिष्ट आहे म्हणून त्याला टार्गेट करायचं, त्याच्या बाजूने कोण बोलणार नाही म्हणून त्याला टार्गेट करायचं, त्याचा समाज मोठा नाही म्हणून त्याला टार्गेट करायचं. म्हणून या सगळ्या गोष्टींचा सभापती महोदय मी आज मुद्देनिहाय परिस्थितीनुसार झालेल्या निर्णयासहित पर्दाफाश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. जयंत पाटील साहेब काय म्हणाले? मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करावी. राष्ट्रवादी पक्ष नाही, हे भाई असे नाही. एक मिनिट गुरुजी. बीडमध्ये हल्ले होण्यापूर्वी सरकारी गुप्तचर यंत्रणा काय करत होती? गृह खात्याची. पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही? सत्तारूढ पक्षाने यासंबंधी निर्णय घ्यायचे असतात, परंतु या ठिकाणी त्यांनी घेतले नाहीत. याला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री जबाबदार आहेत. आरक्षण मराठा भाषणा समाजाच्या आरक्षणावर एक प्रश्न नाही, कसं करावं द्यावं याच्यावर काय नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह खातं. नाना पटोलेंचंही तसंच. मराठा समाजाला फडणवीस यांच्या पुढाकाराने आल्यानं सरकार आरक्षण देऊ शकत नसेल तर खुर्च्या खाली कराव्यात, आम्ही आरक्षण देऊ. याच्या अगोदर नानासाहेब तुमचंच सरकार होतं ना, का आरक्षण आपण त्या ठिकाणी दिलं. देवेंद्र फडणवीस व मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळेच मराठा समाज आजही आरक्षणापासून वंचित आहे. कोर्टात त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही. केंद्रात 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे, पण मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत आणि कोणताही निर्णय घेतला नाही. नानासाहेब आपलं केंद्रात किती वर्ष सरकार होतं? केंद्रात आपलं होतं, राज्यात आपलं होतं. आरक्षणाचा मुद्दा हा काल परवा पुढे आला का? त्यावेळेला आपण काय केलं नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने केवळ त्या ठिकाणी खडी फोडण्याचं काम सभापती महोदय या ठिकाणी चाललेलं आहे. सभापती महोदय, त्यामुळे सगळ्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आणि गृह खाते एका विशिष्ट राजकीय उद्देशानं जातीय विद्वेषातनं त्या ठिकाणी केलं जाते. सभापती महोदय, आपण या ठिकाणी अनेकांची मी या ठिकाणी उदाहरण, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सरकार लोकशाहीचा खून करत आहे, अशा प्रकारचे त्या ठिकाणी
भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे। सभापती महोदय, त्यांनी या ठिकाणी बोलताना असं सांगितलं की लढा सुरू असताना आझाद मैदानावर उपोषण केलं गेलं होतं। मुख्यमंत्री या नात्यानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती। हे सरकार नेबळट सरकार आहे। म्हणजे सभापती महोदय, मंत्रालयापासून आझाद मैदानात पण आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्स करावी लागली आणि ते आम्हाला त्या ठिकाणी शिकवणार। त्याच्यामुळे सभापती महोदय, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख एवढ्यासाठी केला की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची स्पष्ट मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका असताना देवेंद्र फडणवीस व्हिलन, देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत, अशा प्रकारचं चित्र रंगवण्याचा दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी या सगळ्या नेते मंडळींनी, सभापती महोदय, या ठिकाणी केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय। सभापती महोदय, आरक्षण मिळालं पाहिजे का? तर 100% मिळालं पाहिजे। सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे का? जे लोक त्याचं समर्थन करतात त्यांनी सांगावं कसं त्या ठिकाणी संविधानाच्या चौकटीत, त्या ठिकाणी कोर्टात टिकेल अशा प्रकारचं सरसकट आरक्षण देता येतं का त्या ठिकाणी? त्यामुळे जी गोष्ट होऊ शकत नाही ती गोष्ट मागायची आणि आम्ही पण त्या ठिकाणी विचार न करता दोनदा तीनदा आपल्याला ठेस लागली। राणे साहेबांनी आरक्षण दिलं, कोर्टात टिकलं नाही। देवेंद्रजींनी अभ्यास करून पुन्हा आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात रद्द झालं। मग तुम्हाला समाधानासाठी आरक्षण पाहिजे का? आणखी ते ठराव, आणखी एक ठराव करू आपण सर्वानुमते, सर्व पक्षाच्या मतेनं, त्यांनी समाधान होणार आहे का? उद्या जर ते त्या ठिकाणी आरक्षण कोर्टात चॅलेंज केलं गेलं तर तुम्हाला त्या आरक्षणाचा उपयोग होणार आहे का? आणि मग पुन्हा आपण बोलणार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिशाभूल केली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला समजत असताना फसवं आरक्षण या ठिकाणी दिलं, असंही बोलायला आपले मोकळे आता आपण सभापती महोदय। सभापती महोदय, कुठल्या स्तरावर जाऊन त्या ठिकाणी टीका करावी? म्हणजे मला या ठिकाणी सातत्यानं चीड आणि त्या ठिकाणचा खेद व्यक्त करावा असा वाटतो की कुठल्या खालच्या पातळीवर आपण त्या ठिकाणी टीका करता। बरं, आंदोलन गर्दी मराठा समाजाने आज बघितले का? मराठा समाजाने त्या ठिकाणी 57 मोर्चे काढले, अशीच गर्दी होती, यापेक्षा जास्त नाताभाऊ गर्दी होती। कुठला नेता नव्हता आंदोलनाला, कुठल्या नेत्याचं नेतृत्व नव्हतं, त्या मराठा समाजाच्या भावना होत्या। ही गर्दी जी आहे ना, ती मराठा समाजाचे प्रश्न आहेत, त्यांच्या भावना आहेत। मुलांना ऍडमिशन करताना त्रास होतो, ते आई वडील त्यांना त्रास होतो, गुणवत्तात असताना माझा मुलगा मागे राहतो, मुलगी मागे राहते, ते दुःख गर्दीत परावर्तित सभापती महोदय त्या ठिकाणी होतं। ती गर्दी सभापती महोदय, प्रमोशन असेल, नोकरी असेल, गुणवत्ता असून त्या ठिकाणी जर मागे राहत असू तर माझा काय दोष? मराठा समाजात मागासलेपण असताना मला हा दोष का? ही नाराजी आहे ना, ती सभापती महोदय गर्दीत त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यामुळे सभापती महोदय, गर्दी झाली म्हणजे ती माझ्यामुळे झाली अशा भ्रमात जर कोण असेल तर सभापती महोदय, ती गर्दी मराठा समाजाच्या भावनांची आहे, प्रश्नांची आहे। गर्दीवर स्वार तुम्ही त्या ठिकाणी होऊन वाटेल ते बोलणार। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला तुला कोणत्या सरकारची फूस आहे? एक मुख्यमंत्री लय कलाकार आहे, बाळा तू लोकांना थांबव। अरे एवढं फास्ट गाडी, बाळा लोकांना थांबव, तू राज्य बिघडवू नको, तुला बघायला लागेल। सभापती महोदय, ही कुठली भाषा सभापती महोदय? त्यामुळे सभापती महोदय, अनेक गोष्टी आहेत त्याचा मी उल्लेख करू शकत नाही। तुमचं सर्व बाहेर काढू, छाताडावर बसू, कुठली भाषा? आंदोलन सभापती महोदय झाली नाहीत का या राज्यात? आणि वरती त्या ठिकाणी सांगायचं, आमच्या नेत्याला सल्ला द्यायचा, भाजपा तुमच्यामुळे संपायला लागली आहे ना, मग कशामुळे संपायला लागली आहे? भाजप रिव्हर्स सगळीकडे यायला लागले। मला वाटतं भाजप रिव्हर्स यायला लागले। आता मध्य प्रदेशचा निकाल लागला, त्या ठिकाणी राजस्थानचा निकाल लागला, त्या ठिकाणच्या छत्तीसगडचा लागला। रिव्हर्स आली का भाजप?
देवेंद्र फडणवीसांनी जाऊन तिकडे भाषण करून तिथली सरकार आली. इथे महाराष्ट्रात त्या परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठरला आणि तुम्ही त्या ठिकाणी सांगता की रिवर्स देवेंद्र फडणवीस भाजपला आणतात. मला या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाच्या विषयी माझं समर्थन आहे, कारण ते आंदोलन मराठा समाजाचं आहे, मराठा समाजाच्या प्रश्नांचं आहे. पण त्या ठिकाणी तुम्ही एका नेत्याला टार्गेट करणार, एका पक्षाला टार्गेट करणार. जो मुख्यमंत्री या ठिकाणी छत्रपतींची शिवाय शपथ घेऊन मी मराठा समाजाला आरक्षण देणार सांगतो त्याला टार्गेट करणार. आणि ज्यांनी मराठा समाजाच्या बाजूने एक वाक्य बोललं नाही, जी लोक जाऊन तिथे बसली, काय काय झालं यथावकाश बाहेर येईल, त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही. अशी जेव्हा चित्र येतं तेव्हा मग प्रसाद लाड बोलले तर राजकीय वास येतो, आमचा नितेश राणे बोलतो, मी बोलतो. त्याला राजकीय वास नाही सभापती महोदय म्हणायचा. सभापती महोदय, एक गोष्ट लक्षात आपण या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये घेतली पाहिजे की या ठिकाणी सर्व समाज आतापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक समाजाने आपापल्या परीनं या ठिकाणी या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली, समाजाच्या न्याय हक्कासाठी लढले. पण एवढा टोकाचा संघर्ष या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.